राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं या ठिकाणी निवडणूक लढवत असताना साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या भागामध्ये गेली 15-20 वर्ष आमच्यासारखे कार्यकर्ते काम करत आहेत आणि या भागातीलच असल्यामुळं स्थानिकांचे जे प्रश्न आहेत, अडीअडचणी आहेत, त्याचा अनेक दिवसापासून पाठपुरावा करून ते सोडवण्याचं काम साहेबांच्या पाठीमागे लागून आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि निश्चितपणानं या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवत असताना लोकांची कामं झालेली आहेत. त्यामुळं लोकांचा आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांवरती, साहेबांवरती विश्वास आहे आणि निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये यामुळं आम्हा सर्वांना यश त्या ठिकाणी निश्चितपणे मिळणार आहे. तुम्हालाच उमेदवारी दिली गेली म्हणून काही कार्यकर्ते नाराज झाले. मग कोणी बीजेपीत गेलं, कोणी कुठे गेलं आणि अजून सुद्धा काही लोकांची नाराजी दिसते वगैरे. काय सांगाल? म्हणजे उमेदवारी तुम्हाला दिली गेली म्हणून लोक नाराज आहे, काय सांगाल याच्यावर? लोक नाराज नाहीत. सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी वेळ देणारा, काम करणारा, प्रशासनाची माहिती असणारा अशा माणूस त्या ठिकाणी असावा अशी लोकांची अपेक्षा आहे. आणि आज जे आपले कार्यकर्ते तिकीट मागत होते त्यांनाही तिकीट देण्याच्या बाबतीत काही अडचण नव्हती. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला साहेबांना सांगितलं होतं की साहेब, मी 2 पंचवार्षिकला त्या ठिकाणी सभापती, उपसभापती झालेलो आहे. पंचायत समितीला मी 10 वर्ष काम केलेलं आहे. जर एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करण्यासाठी इच्छुक असेल, तुम्हाला त्याच्या सर्वेमध्ये जर तो योग्य वाटत असेल तर त्याला तिकीट देण्यास कुठलीही हरकत नाही. अशा पद्धतीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी साहेबांना सांगितलं होतं. साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुमच्या सर्वेमध्ये नाव असू द्या. मी स्वतःचं नाव त्या सर्वेमध्ये सुद्धा दिलेलं नव्हतं, परंतु लोकांकडनं ज्या अपेक्षा आल्या असतील, लोकांकडनं जे मागणी आली असेल कदाचित त्याचा विचार करून या ठिकाणी 2 नवीन चेहरे आहेत आणि तिसराही नवीन चेहरा जर त्या ठिकाणी दिला तर या भागातील कामांची, प्रशासनाची माहिती असणारा कोणतरी असावा हा विचार करून कदाचित साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा त्या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. आता विकास कामांबाबत काय सांगाल? की आदिवासी भागामध्ये विकास कामं नाहीत, काही जण म्हणत आहेत, काही लोक म्हणतात आहेत, तर आपण स्वतः पदावर होतो. विकास कामांबाबत आपण काय सांगाल? खरं पाहिलं तर विकास कामांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आपल्या भागाकडं अतिशय छोट्या मोठ्या वाड्यावस्त्यांकडं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं लक्ष राहतं. त्या ठिकाणी काम करत असताना आपल्या आसानी गावातील मेनुंबरवाडीसारखं एक साधारणतः 30-40 घरांची वस्ती आहे. त्या ठिकाणी रस्ता झाला पाहिजे, त्या ठिकाणी पाण्याची सुविधा झाली पाहिजे म्हणून आपण रस्त्याला मागच्या वेळेला 40 लक्ष रुपये दिलेले होते. 40 लक्ष रुपये दिले होते. थोडासा रस्ता तो अपूर्ण आहे, पुढच्या टप्प्यामध्ये त्यालाही पैसे देणार आहेत, परंतु शेवटच्या घरापर्यंत तिथं गाडी जाते. पिण्याच्या पाण्यासाठी थोडीशी टंचाई भासत होती म्हणून तिथं आता चालूमध्ये आपण एक 8 लक्ष रुपयाच्या योजनेला त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. शेंद्रेवाडी ते मेनुंबरवाडीचा रस्ता आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. तेही काम प्रगतीपथावरती आहे. आसानी ते माळीण फाटा जो हा रस्ता आहे तोही मंजूर त्या ठिकाणी आहे, त्यालाही पैसे दिलेले आहेत. आणि मेनुंबरवाडी ते आंबे रस्त्याला सुद्धा आपण जवळपास 3.5 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत प्रत्येक गावातील रस्त्यासाठी. मग त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जो खराब पीस राहिलेला आहे बोरगरपासून तर आवफ्यापर्यंत मधले जे काही पीस आहे त्याच्यासाठी जवळपास 4 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्याच्यानंतर दिगतसारखं एक छोटंसं गाव आहे, त्या रस्त्यासाठी 1,20,00,000 रुपयाची त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. त्याच्यानंतर कुशिरे ते भोईरवाडी हा जो रस्ता आहे मधला खराब पीस माळुंगेचा, त्याच्यासाठी जवळपास 3.5 कोटी रुपये दिलेले आहेत. आमच्या इथून डोण ते हातवीसकडे जाणारा जो 2 तालुक्यांना जोडणारा रस्ता आहे त्याच्यासाठी जवळपास 3.5 कोटी रुपये दिले होते. 1.5 कोटीचं काम आता सध्या चालू आहे. तोही रस्ता आता डांबरीकरण होईल. आवफे ते भीमाशंकर हा रस्ता जोडला जावा या भागातील पर्यटनाला आणि भीमाशंकर ते जुन्नरची रहदारी सुरू व्हावी म्हणून ह्या रस्त्याच्या कामासाठी जवळपास 7.5 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. तिरपाटसारख्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आरोग्य सेवेची त्या ठिकाणी एक चांगली इमारत बांधून त्या ठिकाणी लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी दवाखाना त्या ठिकाणी उभारलेला आहे. तळघरसारख्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. छोट्या मोठ्या काम त्या ठिकाणी चालू आहेत, मोठी कामं चालू आहेत. कामं चालू असताना थोडेफार तक्रारी त्या ठिकाणी राहणार. खालचा जो आपण काम केलेलं आहे डिंबे ते आवफे रस्ता तुम्ही आज पहा, बाकीच्या तालुक्यांची परिस्थिती आणि आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची परिस्थिती. डिंबे ते आवफे या रस्त्यासाठी एकाच वेळेला आम्ही 15 कोटी रुपये साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडनं त्या ठिकाणी मागवले आणि एकाच वेळेला 50 किलोमीटरचा रस्ता अतिशय सुस्थितीमध्ये त्या ठिकाणी आज आहे. म्हणजे हे सर्व रस्ते आणि त्याचा पाठपुरावा करत असताना
आपल्या वरच्याच भागाचा विचार न करता आम्ही खाली जी ओपनची गावं आहेत किंवा धरणापासून खालची गावं आहेत त्याही रस्त्यासाठी त्या ठिकाणी पाठपुरावा केला. शिंदेवाडी ते आमुंडी रस्त्यासाठी त्या ठिकाणी अतिशय खराब रस्ता झालेला होता. तो संपूर्ण रस्ता काँक्रिटीकरणासाठी जवळपास 5 ते 7 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले. गंगापूरचा पूल असेल त्याच्यासाठी जवळपास 15 कोटी रुपये त्या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून मंजूर केले. कॅनलवरची साखव असतील किंवा रस्ते असतील, कानशे असतील, माळवाडी असेल, त्याच्यानंतर सुभेदर असेल किंवा गंगापूर असेल, गंगापूर खुर्द असेल, आपटी असेल. आपटीसारख्या ठिकाणी तर मागच्या वेळेला आम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला. फॉरेस्टमधून 4 किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी जाणार होता. त्या रस्त्याची परवानगी त्या ठिकाणी मिळवली. संपूर्ण रस्ता डांबरीकरण आज त्या आपटीपर्यंत तो रस्ता पूर्ण त्या ठिकाणी जातोय. आपटी ते खेटे पठार हाही रस्ता त्या ठिकाणी व्हावा. ती 40 घरं आपल्या हद्दीमध्ये आहेत. त्या रस्त्यासाठी जवळपास 3.5-4 कोटी रुपयाचं निधी मंजूर आहे. तेही काम प्रगतीपथावरती आहे. फुलवडे ते दांडेवाडी हा रस्ता त्या ठिकाणी चालू आहे आणि तो रस्ता इकडे बोरघरला जोडावा म्हणून त्यासाठी सुद्धा 3.5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. मधल्या याच्यामध्ये जे फॉरेस्ट आहे त्याची परवानगी मिळालेली आहे आणि तोही भविष्यात रस्ता जोडून एक रस्त्याचं जाळं निर्माण करून आपल्या भागातील लोकांना एक चांगल्या पद्धतीनं सुविधा निर्माण करण्याचं काम या माध्यमातून चालू आहे. विकास कामांच्या बाबतीत दुसरीकडे पाहिलं तर पूर्वीच्या काळात आपल्या इकडं पाण्याची फार मोठी टंचाई होती. 4-6 महिने पुरेल एवढंच पाणी पुरायचं. परंतु नंतरच्या काळामध्ये शिवकालीन टाक्या असतील, विहिरी असतील, हापशा असतील याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झाली. आज नाही म्हटलं तर 10-11 महिन्यापर्यंत पाणी पुरते. शेवटच्या महिन्यात कदाचित थोडासा अडचणीच्या काही ठिकाणी जातोय, परंतु तरीही आवफ्यासारख्या ठिकाणी, पिंपरगणासारख्या ठिकाणी, डोणीसारख्या ठिकाणी, न्हावेडसारख्या ठिकाणी, तिरपाडसारख्या ठिकाणी जलजीवनची कामं त्या ठिकाणी पूर्ण होत आलेले आहेत. ते लोक त्या ठिकाणी नळाने त्या ठिकाणी लोकांना पाणी जाते. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये या भागातील जे टॉपची जी गावं होती त्यांचाही पाण्याचा प्रश्न कमी झालेला आहे. पायरडोसारखा आपण प्रयत्न केला, त्याचा पाठपुरावा केला. मधल्या काळात काम बंद होतं, तेही काम पूर्ण झालं आहे. आज ती नदी 12 महिने त्या ठिकाणी वाहते आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याचा शेतीसाठी पाण्याचा फायदा होतोय. म्हणजे जे करण्यासारखं शक्य होतं ते आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शाळा असतील, अंगणवाडी असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, यासाठीही गेल्या 5-10 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा आणलाय, म्हणजे खालच्या भागात असेल, वरच्या भागात असेल, तरी सुद्धा मग लोकांची नाराजी का असेल? मग नाराजीच्या बाबतीत तर सर्वच लोक नाराज आहेत असं नाही. त्याच्यामध्ये मधल्या काळात जो नाराजीचा जो एक विषय झाला लोकसभा विधानसभेला की BJPला पाठिंबा दिला म्हणून बुवा त्या ठिकाणी किंवा पवार साहेबांना सोडलं म्हणून त्या ठिकाणी एक पक्षाच्या बाबतीत एक नाराजीचा सूर निर्माण झाला आणि आरक्षण जाणार, आरक्षण बदलणार, संविधान बदलणार ह्या गोष्टीवरती त्या ठिकाणी काही मंडळींनी राजकारण केलं. परंतु नंतरच्या काळात BJPचं सरकार त्या ठिकाणी आलं, संविधान बदललं नाही, आरक्षणही गेलं नाही. म्हणजे लोकांना त्या ठिकाणी निश्चितपणानं वाटतं की आपली कोणीतरी दिशाभूल त्या ठिकाणी केली आणि त्या निमित्तानं जे पूर्वीचं वातावरण होतं ते लोकांना त्या ठिकाणी विकास कामं केली. त्याच्यातली ठराविक मंडळींनी तो निगेटिव्ह प्रचार केला की विकास कामं नाही. मला सांगा, एकदा रस्ता झाल्यानंतर पुन्हा त्याच्यासाठी निधी टाकावाच लागतो. 5-10 वर्षामध्ये तो खराब होतो. मग त्याच्यासाठी सततचा पाठपुरावा त्या ठिकाणी करावा लागतो. मधल्या काळात तुम्ही पाहिलं तर 2014 नंतर BJPचं सरकार आलं. त्यावेळेला जी कामं मंजूर केली होती BJPचं सरकार आल्यानंतर ती कॅन्सल केली गेली. पण 14 ते 19 या काळात BJP सरकारने विरोधी पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी निधी दिला नाही. 19 नंतर ज्या वेळेला आपण बाकीच्या पक्षाला त्या ठिकाणी पाठिंबा देऊन त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं, त्याच्यानंतर जो निधी त्या ठिकाणी मिळायला सुरुवात झाली होती. परंतु 2019ला त्या ठिकाणी कोरोनासारखी महामारी आली आणि जो विकास कामांना निधी मिळणार होता तो त्या ठिकाणी या सर्व कोरोनाच्या परिस्थितीकडे वळवला गेला आणि त्याच्यामुळं निधी त्या ठिकाणी कमी पडला आणि त्यामधल्या काळामध्ये थोडासा गॅप राहिला, आम्ही मान्य करतो. म्हणून आम्ही लोकांना सांगितलं की विकास कामं आपल्याला करायची असतील तर सत्तेच्या पाठीमागे गेलं पाहिजे आणि म्हणून वळसे पाटील साहेबांनी BJPला पाठिंबा दिला. तो आपल्या विकास कामांना निधी मिळावा यासाठी म्हणून दिला आणि म्हणून तो निधी आत्ताच्या ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये जवळपास 3.5 म्हणजे आपल्या इकडं 150 ते 200 कोटी रुपये शेवटच्या टप्प्यामध्ये इलेक्शनच्या आधी मंजूर झाले आणि तोच निधी आपल्याला या ठिकाणी आता विकास कामांसाठी मिळालेला आहे. आपल्यासमोर आता 3 चेहरे समोर सोमदाते असतील जे की पाणी प्रश्नावर काम करणार सांगतायत, राजू घोडे असतील ते सांगतात की हिरड्या प्रश्न हा मुद्दा मी शेवटपर्यंत लावून धरणार, हमी देणार वगैरे. तर तुम्ही काय सांगाल? पाणी प्रश्नांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 2014च्या आधीपासून आम्ही त्याच्यावरती काम करायला सुरुवात केलेली होती.
जे धरणाच्या कडेची गावं आहेत, मग फुलवडे असेल, बोरगर असेल, ज्या ठिकाणी पाणी आहे आणि ज्या सोप्यातील योजना आहेत त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं त्यावेळेला आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्या सर्व योजनेंचा आपण त्या ठिकाणी सर्वे करून घेतला. नंतरच्या काळामध्ये सत्तेत आल्यानंतर आपण ती योजना राज्य शासनाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं राबवतील त्याचा पूर्ण सर्वे झाला आणि त्याचं आता अंतिम मंजुरीसाठी ते पाणी पुरवठ्याची शेतीसाठी जी योजना आहे त्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत. त्या साईडला भीमाशंकरला कळमजाई जलसिंचनच्या योजनेचा पाठपुरावा त्या ठिकाणी चालू आहे आणि बैठका त्या ठिकाणी झालेल्या आहेत. ती ही योजना कशी शेवटपर्यंत आपल्याला नेता येईल आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी देता येईल हे ऑलरेडी आम्ही काम चालू केलेलं आहे. म्हणजे हे कोणीतरी सांगेल, कोणीतरी काहीतरी करेल ही गोष्ट नाही. हे अंतिम टप्प्यात आहे. या मार्चच्या नंतर मार्चच्या बजेटमध्ये त्याच्यासाठी पैसे पडून आमची अपेक्षा आहे की ते कामाला गती त्या ठिकाणी येईल. म्हणजे ह्या ज्या होण्यासारख्या योजना आहेत त्या ठिकाणी आमचा करण्याचा प्रयत्न आहे. आता याच्यामध्ये काय आहे की आपला बोरगर जो गण आहे त्याच्यामध्ये धरणाच्या कडेची जी गाव आहेत त्यांचा वेगळा प्रश्न आहे आणि वरची जी गाव आहे त्यांचा वेगळा प्रश्न आहे. भीमाशंकरसारखी सपाटी आपल्या वरच्या इकडच्या भागाला नाही. आमच्या डोक्यामध्ये वेगळ्या प्रकारची योजना आहे. आम्ही कलेक्टर साहेबांकडे एक प्रायोगिक तत्वावरती CSR फंड आणि जिल्हा परिषदेच्या निधीमधून त्या ठिकाणी निधी मिळावा यासाठी एक योजना त्या ठिकाणी आखलेली आहे. कृषी विभागाच्या मार्फत तो एक प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे आणि तो सक्सेस झाल्यानंतर वैयक्तिक लाभाची जास्तीत जास्त शिवकालीन टाक्या, साठवण टाक्या किंवा विहिरी ह्या जे वरची गावं आहेत, मग आसणीच्या वाड्यावस्त्या असतील, बोरगडच्या वाड्यावस्त्या असतील, फलवड्याच्या वाड्यावस्त्या असतील, आपल्या आवफे परिसरातील जी वरची गावं आहेत, प्रत्येक शेतकऱ्याला जर अशा पद्धतीच्या योजना दिल्या साठवण टाक्यांच्या तर त्याच्या माध्यमातून पडणारं पाणी त्याच्यामध्ये साठवलं जाईल आणि त्याच्या माध्यमातून साठवलेलं पाणी ठिबकच्या माध्यमातून किंवा तुषार सिंचनच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना वापरून स्ट्रॉबेरीसारखे आता आपण नवीन एक प्रयोग त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. अशी जर उत्पन्न देणारी जर आपण पिकं लावली तर त्याच्या माध्यमातून निश्चितपणानं रोजगार त्या ठिकाणी निर्माण होईल. आता जे नवीन चेहरे तुम्ही म्हणतायत तर याच्या मागे राजू घोडे 2 वेळेला माझ्या विरोधात त्या ठिकाणी उभा राहिला होता. दाते सरपंच त्या ठिकाणी आज सरपंच म्हणून काम करतायत. आमचेच ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतचा कारभार कशा पद्धतीने चालू आहे त्या ग्रामपंचायतच्या लोकांना त्या ठिकाणी विचारा. त्या ठिकाणी जो पेसाचा निधी होता, 15 आयुक्तालयाचा निधी होता, मधल्या काळात खर्च झाला नाही म्हणून त्या ठिकाणी BDOंना सांगून तो पुन्हा त्या ठिकाणी त्याचं आपण एस्टिमेट करून घ्यायला सांगितले, ती कामं करून घ्यायला सांगितले. म्हणजे आहे तो निधी आपल्याला त्या ठिकाणी खर्च करता येत नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीचं क्षेत्र हे मोठं आहे. म्हणजे त्या ठिकाणी फक्त काही एक ग्रामपंचायत नाही तर आमोंडीपासून तर आवफ्यापर्यंत क्षेत्र आहे. त्या ठिकाणी पूर्ण वेळ देणारा माणूस असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि म्हणून या मंडळींनी मागच्या वेळेला प्रचारात त्या ठिकाणी आमच्या विरोधात असेल निवडणुका लढवलेल्या आहेत. लोकांनी त्यांना ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान देण्याचे काम केले आहे ते सर्वांनाच माहीत आहे. या ठिकाणी किसान सभा असेल किंवा कम्युनिस्ट पक्ष असेल याचा एखादा सदस्य निवडून येऊन त्या ठिकाणी पंचायत समितीला कुठल्याही प्रकारचा निधी नसतो. शेवटी राज्यात जिल्ह्यात ज्या पक्षाची सत्ता असणार आहे तोच पक्ष त्या ठिकाणी निधी आणणार आहे आणि त्यामुळे एखाद्या उमेदवाराला ज्याचं जिल्ह्यात राज्यात काहीच अस्तित्व नाही अशा पक्षाला मतं देऊन त्या ठिकाणी आपली मतं वाया जातील हे लोकांच्या लक्षात आहे. लोक त्या पद्धतीनं सांगत आहेत. दुसरी बाजू आहे सोमनाथ दाते हे BJPच्या तिकिटावरती त्या ठिकाणी उभे आहेत. सुरुवातीच्या काळात ज्यावेळेला ते रिटायर होऊन गावात आले त्यावेळेला ते BJPला पूर्णपणे विरोध करत होते. आदिवासी संस्कृतीच्या नावाखाली लोकांना सांगत होते की बुवा BJP आपल्या पूर्णपणे विरोधात आहे, त्याला मतदान केलं नाही पाहिजे, आपलं आरक्षण घालवतील, आपल्याला जे संविधान आहे ते त्या ठिकाणी ते बदलतील. अशा पद्धतीचं त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी हे केलं आणि त्यावेळेला ते तुतारीच्या पाठीमागे गेले. अमोल कोल्ह्यांना त्या ठिकाणी त्यांचा प्रचार केला. नंतरच्या काळात बुवा विकास कामं व्हायला पाहिजेत म्हणून ते पुन्हा आपल्याकडे आले आणि आत्ताच्या काळामध्ये त्यांनी BJPला ज्या पद्धतीनं विरोध केला त्याच पक्षाच्या चिन्हावरती ते लढत आहेत. म्हणजे त्यांची काय भूमिका आहे हे काही कळत नाही. फक्त मतदान लढवणं, विरोधाला विरोध करणं, प्रश्न तर बाजूलाच राहिले. प्रश्नाच्या बाबतीत काय कुठलं पाठपुरावा नाही किंवा काय नाही. तर अशा पद्धतीनं नेहमी हे करून चुकीची भावना लोकांमध्ये पसरवणे आणि लोकांना चुकीच्या पद्धतीनं काहीतरी सांगणे या पक्षाच्या पाठीमागे लोक त्या ठिकाणी उभे राहणार नाही. आपल्या भागात BJPचा कॅन्डिडेट देणं म्हणजे आपल्या सगळ्या आदिवासी संस्कृतीला त्या ठिकाणी विरोधात मत दिल्यासारखं होईल. त्यामुळे आपले लोक त्याला भाळणार नाहीत हे निश्चित.
घोडे आणि दाते हे तुम्हाला आव्हान वाटत नाही? आव्हान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटत नाहीत, कारण मी गेले अनेक वर्ष संघटनेचं संस्थेचं तळागाळातील लोकांचे प्रश्न समजून घेण्याचे काम केलेलं आहे. राजू घोडे माझ्या बरोबर काम करत होता, म्हणजे माझ्यानंतर तो कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आला. किसान सभेचं काम करत असताना जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी निश्चितपणानं त्या ठिकाणी प्रयत्न केले. प्रश्न सोडवत असताना खरं पाहिलं तर त्या ठिकाणी निर्णय घेणारी यंत्रणा आवश्यकता असते. साहेबांच्या माध्यमातून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये क्रीडासारख्या प्रश्नावरती आम्ही पंचनाम्यापासून तर त्याचं खास मुद्दा काढला हिरडा प्रश्न जो आहे, वारंवार राजू घोडे हे सांगतायत की किसान सभेने प्रयत्न केले. आता तालुक्याला हे पाहायचं आहे की नक्की प्रयत्न कुणी केले? राजू घोडेंनी केले, तुम्ही केले, आमदारांनी केले, की नक्की केले कुणी? हे जरा ज्या वेळेला हिरड्याच्या नुकसानी झाल्या त्यावेळेला माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, डॉक्टर अमल कोल्हे त्यावेळेला आमच्याच पक्षामध्ये होते. ह्या सर्व मंडळींनी एकत्र येऊन त्या सर्व गोष्टीचा आम्ही पाठपुरावा केला. त्याचं पंचनामे करण्याचे आदेश दिले, पंचनामे झाले. त्याच्यानंतर माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मदत आणि पुनर्वसन खात्याकडे हा प्रश्न नेला की बुवा तुम्हाला याच्यामध्ये मदत करता येईल का, कारण कुठल्या तरी याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी निधी मिळणं अपेक्षित होतं. परंतु त्यावेळेला त्यांच्याकडं त्याबाबत तरतूद नव्हती, कारण हिरडा हा वनोपजमध्ये जात होता. त्याच्यानंतर आम्ही आदिवासी मंत्र्यांकडे गेलो. आदिवासी मंत्र्यांनासुद्धा विनंती केली की हा जो हिरड्याचा विषय आहे हा आपल्या अखत्यारीत येतो आहे का, तर त्यांनी पण सांगितलं की बा आदिवासी विभागामध्ये वनोपज असल्यामुळे याच्यामध्ये त्याच्यात पैसे देता येत नाही. हा पाठपुरावा करत असतानाच या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये थोडासा निवडणुका ह्या त्या गोष्टी थोडासा हा प्रश्न राजू घोडे जे आहेत त्यांनी हिरड्या प्रश्नावरती काम केलं, लोकांना पैसे मिळवून दिले असं सांगतायत वगैरे. म्हणजे रियालिटी चर्चा अशी पण आहे. म्हणजे काल तुम्ही आम्हाला एक बाईट दिली होती की प्रयत्न साहेबांनी केले, तुम्ही केले वगैरे, तर याची रियालिटी काय आहे नक्की? हिरडा प्रश्नांच्या बाबतीत फक्त निवेदन देण्याचं काम या मंडळींनी केलं, दिखाव्यासाठी उपोषण करण्याचं काम केलं. कारण ज्या वेळेला याच्यासाठी निधी मंजूर होणार होता त्याच्या 8 दिवस आधी साहेबांनी वाघमारे यांना घोडेगावच्या गेस्ट हाऊसमध्ये सांगितलं होतं की याच्यासाठी निधी मंजूर होणार आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे फाईल गेलेली आहे. त्यावेळेला ही मंडळी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबरच काम करत होती. पूर्वाताई वळसे पाटील यांच्या सगळ्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी जात होत्या. यांनी असं सांगितलं की बुवा ह्या गोष्टीचं श्रेय आपल्याला मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसतो, तुम्ही त्या ठिकाणी उपोषण सोडवायला या. त्या पद्धतीनं ते नियोजन होतं. साहेबांनी आधी सांगितलं होतं की पैसे याच्यासाठी आपण मंजूर करत आहोत, त्यामुळं साहेबांच्या याच्यानुसार ते पैसे त्या ठिकाणी मंजूर होणार होते. क्रेडिट फक्त आपल्याला याच्यासाठी फक्त ते त्या ठिकाणी नावाला उपोषणाला बसले आणि त्याच्या माध्यमातून खरं पाहिलं तर त्या गोष्टीचा जो पाठपुरावा आहे तो आपण 4 वर्ष आधीच केला होता. त्याचे सर्व पंचनामे करून आपण ते पाठवलेले होते. त्या ठिकाणी मदत पुनर्वसन मंत्री असेल, आदिवासी मंत्री असेल, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी याच्यावरती चर्चा झाली होती आणि याच्यातून पैसे देता येत नाहीत म्हणून खास बाब म्हणून शिवाजीदादा आढळराव पाटील असतील आणि माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील या मंडळींनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला आणि त्या पद्धतीनं त्या हिरड्याच्या याच्यावरती शेवटची घोषणा हे मुख्यमंत्री साहेबांनी खास बाब म्हणून त्या ठिकाणी केली. यांनी याच्या आधी प्रयत्न केलेले होते. यांनी आदिवासी मंत्र्यांच्या घरावरती मोर्चा काढला, त्याला यश आलं नाही. म्हणजे त्यांनी ज्या ज्या पद्धतीने प्रयत्न करायचे होते ते केले, परंतु त्याला यश आले नव्हते. शेवटी निर्णय घेणारा माणूस हा त्या मंत्रिमंडळात असावा लागतो. निधी मंजूर करण्यासाठी त्या मंत्रिमंडळाची शिफारस त्या ठिकाणी असावी लागते, तरच ते पैसे मंजूर होतात. एखादं निवेदन केलं, 4 दिवस उपोषणाला बसले म्हणून पैसे भेटतात असं नाही. साहेबांनी 8 दिवस आधीच त्यांना उपोषणाला बसायचं सांगितलं होतं. तुम्ही उपोषणाला बसू नका, याचे पैसे मंजूर 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत. त्यामुळं फक्त काहीतरी एखाद्या गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी त्यांचा मंत्री त्या ठिकाणी असतं, त्यांनी पैसे मंजूर केले असते तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु ठीक आहे, एखादी गोष्ट आपण पत्र देतो म्हणजे ती गोष्ट लगेच निवेदन दिलं म्हणजे होते का? अनेक गोष्टी आहेत त्यांनी त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे, कुठलीही गोष्ट झालेली नाही. माझं म्हणणं एवढंच आहे त्यांना की मागच्या याच्यापेक्षा हिरडा नुकसानीपेक्षा नंतरच्या काळात गेल्या पलीकडल्या वर्षी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हिरड्याचं नुकसान झालं. मग या मंडळींनी त्याचा पाठपुरावा करून लोकांना पैसे द्यायला पाहिजे होते. हे म्हटलं की आम्हीच दिले पैसे, तर नंतरच्या काळात जी नुकसान झाली, मागच्यापेक्षा जास्त नुकसान झाले, त्याचे पैसे का आता दिले नाही त्यांनी? म्हणजे पैसे कोण देतो याच्यावरती लोकांनी हे केलं पाहिजे. पैसे शेवटी मंत्रिमंडळातूनच त्या ठिकाणी मिळतात. त्या ठिकाणी आपल्या विचाराचा माणूस त्या ठिकाणी असावा लागतो. म्हणून
आणि नामदार दिलीपराव जोळसे पाटील साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील, या मंडळीच्या पाठपुराव्यामुळे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पैसे मिळाले. परंतु से घेण्याचं काम, याद्या नाचवण्याचं काम या मंडळी करतायत, हे फार चुकीचं आहे. माझं एक आव्हान आहे की मागच्या काळापेक्षा नंतरच्या वर्षामध्ये जे रेड्याचं मोठं नुकसान झालं त्याचे पैसे यांनी मिळवून दाखवावेत, तर आपण म्हणू की या मंडळींनी त्याच्यामध्ये काहीतरी निधी आणून दिला. मला सांगा की आता शिलाताई लोकरे असतील, ज्योती पारधी असतील किंवा तुम्ही असाल, राष्ट्रवादी तिन्ही सीटं या भागातून काढू शकेल? 100% याच्याबाबत कुठली अडचण नाही. ज्योती प्रवीण पारधी या आपल्या शिनोली गणातून त्या ठिकाणी पंचायत समितीला उभे आहेत. अतिशय चांगलं वातावरण आहे. पूर्वीचं जे वातावरण होतं ते आता बऱ्यापैकी त्या ठिकाणी बदललेलं आहे. आणि जिल्हा परिषदेसाठी आपल्या ज्या शिलाताई राजेंद्र लोकरे ह्या उभे आहेत, ह्या पक्षाच्या जिल्हा परिषदेसाठी महत्त्वाचे घटक म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत. कारण आमच्या दोन्ही पंचायत समितीच्या सदस्यांना निधी देणारं कोण असेल तर जिल्हा परिषदेचा सदस्य. आणि त्यामुळे आम्ही लोकांना हे पटवून सांगत आहोत की ही तिन्ही सीटं आपल्यासाठी कशी महत्त्वाची आहेत. कारण ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जर आपल्या ताब्यात त्या ठिकाणी असतील तर निश्चितपणानं आपल्याला त्या ठिकाणी पुढचा जो निधी आहे तो त्या ठिकाणी खिचून आणता येतो. एखादं सीट इकडे तिकडे गेलं तर आपल्याला निधी मिळत नाही. राज्यात ज्याची सत्ता त्याच्यासाठी जिल्हा परिषदला पैसे येतात. जिल्हा परिषदला आपला सदस्य त्या ठिकाणी असेल तर जास्तीचा निधी आपल्याला त्या ठिकाणी आणता येतो. आणि त्यामुळं साहेबांची ही तिन्ही सीटं आहेत, ही 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणून त्या ठिकाणी निवडून येतील, याच्यात कुठलीही शंका नाही. धन्यवाद. धन्यवाद.